विद्यार्थी संख्येच्या वरती शिक्षकांची संख्या ठरत असते हे जरी खरं असलं तरी सुद्धा त्यांनी आरटी ऍक्टचा दुजोरा दिलेला आहे. काळा GR 15 मार्च 2024 संच मान्यता. नवीन संच मान्यतेचे निकष बदलण्यात यावेत, रद्द व्हावेत याच्यासाठी खरंच हाईट झाली. सगळे लढले आणि शेवटी आता कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. कोर्टामध्ये ऑलरेडी खूप केसेस सध्या पेंडिंग आहेत आणि काही कोर्टानं, फॉर एक्झाम्पल नागपूर खंडपीठानं सध्या स्टेटस को मेंटेन केलेला आहे. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये मात्र आता SLP दाखल झालेली आहे. SLP इज नोन ॲज अ स्पेशल लीव पिटिशन ही दाखल करण्यात आलेली आहे. बरं, त्याचं कारण काय होतं, का दाखल करण्यात आली? कारण सध्या जे विद्यार्थी संख्या आणि शिक्षकांची संख्या याचा कुठंही ताळमेळ लागत नाहीये. हे आरटी ऍक्ट कोणासाठी बंधनकारक आहे माहितीये तुम्हाला? 1 ते 8वीच्या शिक्षकांना, तरी सुद्धा त्यांनी 9वी ते 10वीच्या शिक्षकांना सुद्धा याच्यामध्ये ओढलेलं आहे. आणि त्याच अंतर्गत आता स्पेशल लीव पिटिशन दाखल झाली असताना सुद्धा शासनाने समायोजन किंवा अतिरिक्त ठरवणं हे थांबवलेलं नाहीये. याच अंतर्गत जी विद्यार्थ्यांची संख्या आहे ती अशी आहे नवीन संच मान्यतेनुसार 20 ते 60 जेव्हा पटसंख्या असणार आहे तिथं 2 पदं असणार आहे आणि 76+ जेव्हा पटसंख्या होणार आहे तेव्हा मात्र 3ऱ्या पदाला मंजुरी मिळणार आहे आणि 106 जेव्हा पदं होणार आहे तेव्हा तिथं 4थ्या पदाला मंजुरी मिळणार आहे. आता हे 1 ते 5 साठीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 6 ते 8 साठी 10 ते 35 जिथं पटसंख्या आहे तिथं 1 पद आहे आणि अर्थात 36 ते 70 आहे तिथं 2 पद आहेत. आणि 9वी 10वी साठी तर तुम्हाला सरप्राइझिंग ठरतील अशा गोष्टी यांनी केलेल्या आहेत, जे कुठंही कुठल्याही आरटी अंतर्गत 9वी 10वी येतच नाही तरी सुद्धा बंधनकारक केलेलं आहे. ते म्हणजे 20 ते 30 पदांसाठी म्हणजे पटांसाठी जिथं पटसंख्या असणार आहे ती त्यापेक्षा कमी पटसंख्येचे वर्ग अक्षरशः बंद करून 30 पेक्षा जिथं जास्त पटसंख्या आहे तिथं मात्र ते शिक्षक दिले जाणार आहे ते पटसंख्येच्या आधारित. वास्तविक पाहता तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी 9वी 10वी हे खूप महत्त्वाचं वर्ष असतं आणि त्याच्यामध्ये इंग्रजी, सोशल सायन्स, विज्ञान, गणित हे विषय अतिशय महत्त्वाचे असतात आणि विषय शिक्षकही महत्त्वाचे असतात. मग अशा ठिकाणी जेव्हा ही पटसंख्या च्या नावावरती शिक्षकांची संख्या सुद्धा कमी करणार आहे तेव्हा विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. थोडक्यात तर काय, शासनाला जाणून बघून या ज्या सरकारी शाळा आहेत ना त्या बंद करण्याचं हे षडयंत्र आहे आणि ते बंद करण्यासाठी त्यांनी हळूहळू स्लो पॉइझन म्हणून 15 मार्च 2024चा शासन निर्णय आणला. एवढ्या कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध केसेस आहेत तरी सुद्धा त्यांनी तो चालूच ठेवलेला आहे. सध्या त्याच्यानुसार संच मान्यता आणि हे सगळं अतिरिक्तचं गोंधळ चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शासन शाळा पूर्णतः बंद पाडेल याच्यामध्ये कुठली शंकाच नाहीये. तुम्हाला काय वाटतं हे मात्र